नमस्कार, मी सागर नलावडे. आत्ता उठलो आणि बघितली एक न्यूज की नगरपंचायतचे इलेक्शन चालू आहे आणि त्यामध्ये आता निवडणुका या खूप रोमांचक झाले आणि आज मतदानही हिंगोली जिल्ह्यात तिकडे होते. तर तिकडे जे संतोष बांगरे यांच्या साईडचं जे मतदान वगैरे असतं ते आज असं, तर त्यामध्ये संतोष बांगरे हे मतदान करताना चक्क मोबाईलद्वारे व्हिडिओ शूटिंग करतात. त्याचा व्हिडिओ बघा मी दाखवतो तुम्हाला. चक्क मोबाईल होता आणि मतदान करताना त्यांनी मोबाईलद्वारे सगळा व्हिडिओ देखील मतदानाचा शूट केलेला आहे. इथे आपण पाहतोय की लोकप्रतिनिधींच्या हातामध्येच मोबाईल आहे. लोकप्रतिनिधीच बेजबाबदार कामं करतायत, तेव्हा नागरिकांनी इथं काय करायला हवंय? अगदी बरोबर. मतदान केंद्रात मोबाईल नेण्याची परवानगी नाही, तरी देखील खुद्द शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगर हे मोबाईल घेऊन गेले आणि त्यांनी मतदान करतानाचा व्हिडिओ देखील शूट केलाय. आता निवडणूक आयोग याची कशी गंभीर दखल घेते ते बघणं खूप महत्वाचं आहे. आणि हे करणं असं कितपत योग्य आहे? व्हिडिओ वगैरे तुम्ही काढणार, तुम्ही कोणत्या मतदान वगैरे करताय, ठीक आहे, तुम्ही मोबाईल वगैरे घेऊन जाऊ शकतात, पण मोबाईल घेऊन जाताना तुम्ही मोबाईल खिशात ठेवला पाहिजे. तुम्ही ना की त्याचा व्हिडिओ काढला पाहिजे. आता तिथले जे अधिकारी जे असतात, तिकडे जे निवडणूक आयोग असणारे जे अधिकारी वगैरे असतात, त्या बूथमध्ये जे असतात, ते नक्की काय करतात या टायमिंगला? त्यांनी हे बघितलं पाहिजे की जर अशा प्रकारे मोबाईलमध्ये लोक व्हिडिओ शूटिंग वगैरे काढत असेल आणि संतोष बांगर एक आमदार आहे, त्यांना एक लोकप्रतिनिधी आहे, त्यांना याचं थोडं भान पाहिजे की अशा प्रकारे ते व्हिडिओ शूट करत आहेत. हे काय चालू आहे? आधीच निवडणूक आयोगाने खूप साऱ्या नगरपंचायतीची निवडणुकी पुढे ढकललेली आहे 2-2, 3-3 दिवसांनी, आणि त्यात आणि असे प्रकार करतात. आता सोशल माध्यमावर हा व्हिडिओ आला म्हणून हा व्हायरल झाला. हा सोशल माध्यमावर आला नसता तर हा व्हायरलही झाला नसता. कोणीतरी बाहेरून हा शूट केला आहे, त्यामुळं आता व्हायरल झाला आहे आणि सोशल माध्यमावर आला. आता बघूया संतोष बांगर यावर आपलं काय मत देतात. आणि अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये या गोष्टी घडतात हे खूप चुकीचं आहे. तरी बघूया काय याच्यावर संतोष बांगर यांची प्रतिक्रिया देतात.